नांदगाव शहरात स्वच्छतेचा बोजवारा। आरोग्यासंदर्भात गंभीर प्रश्न, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी। नाशिकच्या नांदगाव शहरात तुंबलेल्या गटारी, अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य, परिसरात सुटलेली दुर्गंधी, त्यासोबत माशांचे देखील प्रमाण वाढले असून गटारी तुंबल्याने डासांची उत्पत्ती वाढली आहे। सर्व बाजूने दुर्गंधी वाढत चालल्याने डेंग्यूचे रुग्ण वाढत चालल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत। याकडे नांदगाव नगरपालिका प्रशासनाने लक्ष घालावे अशी मागणी नागरिक करीत आहेत। नांदगाव शहरात डेंग्यू सदृश्य आजाराने एकाचा मृत्यू झाल्याने आरोग्यासंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाला असून मृत्यूमुळे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल नागरिकात चीड निर्माण झाली असून प्रशासनाने याबाबत तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे। शहरातील धनगर वाड्यातील रहिवासी कृष्णा तानाजी चव्हाण यांचे डेंग्यू सदृश्य निधन झाल्याचे त्यांच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले। तसेच पॉपकॉर्न विक्रेता संदीप शिंदे यांचेही कावळी आजाराने निधन झाले। नगरपालिका प्रशासन आणि आरोग्य विभाग यांनी स्वच्छता मोहीम, नाल्यांची सफाई, कीटकनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत। आवाज एन न्यूज मराठी, नांदगाव। दिनांक 6/6/2025 रोजी माझे सासरे नामे कृष्णा तानाजी चव्हाण यांचा डेंग्यू या आजाराने निधन झालेले आहे। तरी येथील नांदगाव प्रशासकीय विभागाने व आरोग्य विभागाने आतापर्यंत कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही आहे आणि जिल्हाधिकारी यांना ईमेलद्वारे कळवण्यात आले आहे। तरी देखील इथे अजूनपर्यंत म्हणजे समाधानकारक उपाययोजना झालेली नाही। त्यानंतर धूर फवारणी असेल, या गोष्टी इथपर्यंत झालेल्या नाही अजून आपल्या इथं नांदगावमध्ये। संबंधित अधिकारी आहेत, त्यांनी इथपर्यंत येऊन जे निधन पावले त्यांच्या फॅमिलीला भेटून साधून करावे असं। आजपर्यंत इथं संबंधित अधिकारी कोणी आलेले नाहीत। खालचे कर्मचारी लोक इथे येत आहेत, तात्पुरता उपाययोजना करत आहेत आणि निघून जात आहेत। तरी लवकर संबंधित अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी करावी। कर्मचाऱ्यांचा असतो तो उत्साह आरोग्याच्या समस्येबाबत किंवा आरोग्यासंदर्भात काय करता येईल या संदर्भात कधी दिसत नाही। कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं तो कॉन्ट्रॅक्टर फक्त रस्ते साफ करतो, गल्लीबोळात काय अवस्था आहे यासाठी ना प्रशासनाचं लक्ष आहे ना त्या कॉन्ट्रॅक्टरचं लक्ष आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोविडपासून आपण काही शिकलो नाही। कोविडने इतका मोठा धडा देऊनही प्रशासनाला कशी जाग येत नाही हा फार मोठा प्रश्न आहे। एखादा गावामध्ये साथीचे आजार हे पावसाळ्यात पसरतात, तर त्याचं प्रिकॉशन म्हणून अगोदरच काय कारवाई करता येईल या संदर्भात कोणतंही ठोस पाऊल प्रशासन दिसत नाही। मोकाट जनावर रस्त्यावर फिरतात, त्यांचं मलमूत्र पडलेलं असतं, माशा किती आहेत हे प्रशासनाला दिसत नाही का? रस्त्यावर बसणं शक्य नाही, लोकांना रस्त्याने चालणं शक्य नाही, अशी अवस्था असताना फक्त वसुली करणे एवढंच ध्येय नगरपालिकेचं असतं का? सुविधा देणं हे नगरपालिकेचं काम नाही का? आणि सर्वात महत्त्वाचा भाग असा की आता ही जी घटना झाली याच्यापासून तरी नगरपालिकेने काहीतरी धडा घ्यावा। अजून काही घटना घडल्यानंतर पुन्हा कारवाई करण्यापेक्षा मला वाटतं या संदर्भात प्रशासनाने, चीफ ऑफिसरने ठोस कारवाई करावी। माझ्या माहितीप्रमाणे मनमाड नगरपालिकेला आशा वर्कर्स दिलेले आहे। नांदगाव क वर्ग नगरपालिका आहे, जवळपास 30,000 लोकवस्ती असलेले गाव आहे आणि इथे एकही आशा वर्कर नाही। मग आशा वर्कर का नेमण्यात आले नाही? आशा वर्कर असतात तर किमान त्यांनी 8 दिवसातनं शासनाला रिपोर्ट सादर केला असता प्रत्येक 8 दिवसाला। मग आशा वर्करची नियुक्ती काय करण्यात आलेली आहे? त्यामुळे शासनाने, प्रशासनाने, नगरपालिकेने, गाव छोटं आहे, फार मोठं गाव नाही आहे, गावाला सुविधा देणं अतिशय महत्त्वाचं आहे। फक्त कॉन्ट्रॅक्ट देऊन टाकलं साफसफाईचं म्हणजे तो कॉन्ट्रॅक्टर करतो आहे असं न करता त्याचा फीडबॅक घेतला पाहिजे असं मला वाटतं। ज्यावेळेस नगरपालिकेला माहीत पडलं की टी व्हीवर किंवा व्हॉट्सअपला जो ग्रुपला जो मेसेज आला, त्यानंतर लगेच नगरपालिकेने त्या जागी जाऊन फवारणी करून बाजूच्या प्लॉटची सुद्धा साफसफाई करून देण्यात आलेली। नगरपालिकेने पूर्ण गावात मोहीम घेण्यात आलेली। डेंग्यू दुरुस्त अशी सध्या आम्हाला माहीत कोणत्याही शासकीय दवाखान्यामार्फत कोणत्या प्रकारे कळवण्यात आलेले की इथं डेंग्यू सदृश परिस्थिती निर्माण झालेली म्हणून। तरी नगरपालिकेने
ज्या भागात ही घटना घडली होती त्या भागात जाऊन नगरपालिका कर्मचाऱ्यांनी साफसफाई फवारणी करून व बाजूचा प्लॉट स्वच्छ करून देण्यात आले आहे. नगरपालिकेने पुणे शहरामध्ये धूर फवारणी व स्वच्छता मोहीम राबवण्याची कारवाई चालू केलेली आहे. फवारणी झालीच नाही होती. धूर फवारणी आम्ही कालच रात्री फवारणी केली. आमच्याकडे त्या भागात फवारणी केलेली बाबत डॉक्युमेंट्स आहेत, व्हिडिओ शूटिंग काढलेली आम्ही.